की बापट साहेबांच्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यातून त्यांनी ही स्पर्धा त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरीय कबड्डी अजिंक्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत बाबूराव चांदेरे, महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सचिव। दादा, कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले, नेमकं काय कशा पद्धतीने ही स्पर्धा खेळण्यात येईल? ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या नियमानुसार पहिली साखळी पद्धतीने, नंतर बातमी पद्धतीने खेळली जाईल, कारण ही किशोर किशोरी कबड्डी स्पर्धा आहे। खरं आमच्या कबड्डी क्षेत्रातलं इथूनच मटेरियल आम्हाला तयार होतं, लहान मुलापासून किशोर गट असेल, कुमार गट असेल, आणि हीच मुलं आम्हाला पुढं भविष्यात सिनियर गटाला प्राप्त होत असतात। आणि ही स्पर्धा माननीय आमदार दीपक पायगुडे साहेबांनी घेण्याचा जो निर्णय घेतला आणि यातून त्यांच्या शाळेला आणि त्या परिसरातल्या शाळेतील मुलांना एक आगळा वेगळा संदेश मिळावा, त्यांना ही स्पर्धा पाहण्याची संधी मिळावी, या अनुषंगाने त्यांनी ही स्पर्धा एक ग्रामीण विभागामध्ये घेण्याचं मान्य केलेलं आहे। माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकारानं खरं तर ही स्पर्धा होते। त्यांच्या पुढाकारानं होत असली तरी या स्पर्धेला स्वर्गीय गिरीशजी बापट यांचं नाव देण्यात आलं, यामागं काय नियोजन? नाही, ह्याच्यामध्ये माजी आमदार दीपक पायगुडे साहेबांचं पुढचे विचार समजा, किंवा ज्यांनी आयुष्यभर या पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय बांधिलकी जपण्याचं काम केलं आणि त्यांच्या नावाने कुठंतरी स्पर्धा व्हावी, या अनुषंगाने आमदार दीपक पायगुडे साहेबांनी हा एक चांगला निर्णय घेतला आणि फुलगाव या ठिकाणी त्यांचं सुभाषचंद्र बोस मिलिटरी स्कूल या कॅम्पसमध्ये ही स्पर्धेने आयोजित केलेली आहे। कारण याच्याहून एकच दिसतं आहे की बापट साहेबांच्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यातून त्यांनी ही स्पर्धा त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे। 25 जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत। या स्पर्धेचा शुभारंभ आणि पारितोषिक वितरण याचं काय नियोजन आहे? या स्पर्धेचा शुभारंभ म्हणजे उद्घाटन समारंभ महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आमच्या पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय आमदार अतुलदादा बेनके आणि शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अशोक बापू पवार, माजी आमदार दीपक पायगुडे, आम्ही सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्याचबरोबर 28 जानेवारीला या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे। नक्कीच, तर आपण पाहू शकतो या स्पर्धेमधून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जे खेळाडू आहेत कबड्डी, त्यांना प्रोत्साहन देण्याचं एक काम माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या पुढाकारानं करण्यात येते। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।